हा इथे मुख्य दरवाजा आहे आणि इथून वरती यायची वाट आहे. आता याची बांधणी अशी आहे की इथून आणि आता इथून आपण खाली उतरणार आहे. आपल्या सह्याद्रीमध्ये बऱ्याच दुर्गांना भेट देताना आपल्याला अशा विरंगुळी नजरेस पडतात. गडाचा जो काही व्यवहार राजव्यवहार वगैरे चालायचा त्या सगळ्यांच्या नोंदणी ठेवल्या जात असलेलं ठिकाण म्हणजेच जे चपळदाना मारुतीला बघितला तर या हातामध्ये इथं खंजीर धारण केलेलं आहे. हे पहिले 4 एवढे विषारी राहतात. चावले तर प्रथमोपचाराला पण जर योग्य वेळी नाही मिळाला तर जीव जाण्याचे चान्सेस जास्त असतात. नमस्कार मित्रांनो, मी रवी पाटील स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. गडवारी लय भारीच्या ह्या सिरीजमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे किल्ले तुंग म्हणजेच दुर्ग कठीणगड. कठीणगड हा आपला या सह्याद्री डोंगर रांगेतील लोणावळा प्रभागात पडणारा हा दुर्ग आहे, जो की मोरगिरीच्या शेजारी पवन मावळामध्ये येणारा हा दुर्ग आहे. आणि ट्रेक आपल्याला ॲक्च्युली लवकर सुरू करायचा होता, पण काही कारणास्तव आपल्याला बराच उशीर झाला आहे. फायनली आता वेळ झाली सकाळची 10 आणि आपण ट्रेकला सुरुवात करतो आहे. आपण या गडाच्या बेसला येऊन पोहोचलेलो आहेत. इथे माझ्या डाव्या बाजूलाच मारुतीरायाचं मंदिर आहे, ज्यामध्ये बांधकाम जरी नवं असलं तरी मूर्ती खूप प्राचीन आहे. आणि इथं बेसलाच बाईक वगैरे पार्किंग करून इथं थोडक्यात गडाबद्दल माहिती वगैरे लिहिलेली आहे. बराच उशीर झाला आहे आपल्याला ट्रेक सुरू करायला. सो असो, आपल्यासोबत आपले 3 जीवाभावाचे मित्र आलेले आहेत. एक सुम्या आहे, एक शुभम आहे आणि एक तुषार आहे. यांच्या समवेत आता आपण ट्रेक सुरू करतो आहे. मागं पार्किंग आहे आणि या पार्किंगपासून पुढं आल्यावरती इथून ट्रेक सुरू होतो आहे. इथं गडाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. इकडे हे बघितलं का, चालले तोंडवर करून. गडाबद्दल इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि तिथं समोर काय वास्तू आहेत त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला. पण इथं जे दुर्ग संवर्धक राहतात त्यांनी गडाबद्दल इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे की आधी गडाची दशा दिशा कशी होती आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा गड संवर्धन केलं त्यानंतर त्याची आत्ताची वस्तुस्थिती कशी आहे हे या बोर्डवरती दिलेलं आहे. आणि हा पूर्ण जंगली भाग असल्यामुळे इथं वन्यजीवांचा बराच धोका आहे आणि त्याबद्दलच या बोर्डवरती थोडक्यात माहिती दिलेली आहे. इथं सापांविषयी जास्त माहिती आहे आणि त्यावरती प्रथमोपचार काय काय झाला पाहिजे याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता विषारी साप जर म्हटलं तर इथं नाग आहे, मण्यार, घोणस, फुरसे, चापड्या आणि पवळा. यामधले हे जे 2 साप आहेत ना हे सहसा आढळत नाहीत, पण हे 2 तर आम्ही कमळगडलाच बघितलेले आहेत. मण्यार आणि नाग हे पहिले 4 एवढे विषारी राहतात की चावले तर प्रथमोपचाराला पण जर योग्य वेळी नाही मिळाला तर जीव जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं हे 4 साप तर सह्याद्रीमध्ये तुम्हाला हमखास कुठं पण आढळतीलच. त्यानंतर बिनविषारी सापमध्ये धामण, अजगर आणि तस्कर येतात. या सापाने चावा घेतल्यानंतर सूज वगैरे येते आणि थोडा तेवढा भागही काळा निळा होतो, पण त्यांनी जीव नसतो जात. आणि हा एक निमविषारी साप आहे. निमविषारी साप म्हणजे त्यांच्यामध्ये एवढंच विष असतं की त्यांचं जे अन्न आहे म्हणजे सपोज एखादा बेडूक असेल किंवा उंदीर असेल ते मारण्यासाठी जेवढं त्यांना विष लागतं एवढंच विष निमविषारी सापामध्ये असतं. असा या सापांचा इथं उल्लेख आणि त्यांची माहिती दिलेली आहे. तर ही महत्त्वाची माहिती आहे जी की तुम्ही कोणताही ट्रेक करताना आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. त्यामुळं तुम्ही जर तुंगला व्हिजिट केलात तर तो बोर्ड नक्की वाचा. आणि इथून या पायऱ्या सुरू होत आहेत. काही वर्षांपूर्वी या पायऱ्या इथं नव्हत्या, इथं पूर्ण ढासळलेली वाट होती. पण जे काय या गडाचं संवर्धन झालं आहे त्या संवर्धनानंतर या अशा पूर्ण पायऱ्या बनलेल्या आहेत. आणि मला वाटतं पहिल्या दरवाजापर्यंत ह्या अशा पायऱ्या आहेत. त्यानंतर थोडा रॉकी पॅच आपल्याला लागल आणि या पायऱ्यांच्या मागच इथं आपल्याला ह्या काही विरंगळी बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, माझ्या मागं तुम्ही इथं हे काही अवशेष बघू शकता. या अवशेषांना विरंगळ म्हणतात. विरंगळ म्हणजे पूर्वीच्या काळात एखादा वीर आपला देश, आपलं गाव, आपलं राज्य जर वाचवण्यासाठी त्याला युद्धात वीरमरण आलं असेल तर त्याच्या स्मरणार्थ काही वास्तू करून ठेवल्या जायच्या. म्हणजे त्यावेळी दुसऱ्या काही गोष्टींमध्ये उल्लेख नसायचा, पण अशा विरंगळीद्वारे त्या माणसाची किंवा
त्या व्यक्तीची, आपल्या पूर्वजांची काही आठवण राहावी म्हणून अशा विरंगळी कोरल्या जायच्या. आपल्या सह्याद्रीमध्ये बऱ्याच दुर्गांना भेट देताना आपल्याला अशा विरंगळी नजरेस पडतात. आता या विरंगळीबद्दल इथं वरती पण थोडक्यात माहिती दिलेली आहे की ह्या विरंगळी कशा वाचाव्यात किंवा यांचा उल्लेख कसा राहतो. आता थोडक्यात हा जो फोटो आहे या फोटोनुसार ही विरंगळ आहे आणि याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की ह्या विरंगळीला आता इथं दिल्याप्रमाणे खालच्या बाजूने वरच्या भागाला आपल्याला ही विरंगळ वाचायची असते. आता ह्यामध्ये सगळ्यात खाली इथे एक माणूस झोपलेला आहे. या व्यक्तीला वीरमरण आलेलं आहे. ते वीरमरण कसं आलेलं आहे तर युद्ध लढता लढता इथं एक शिपाई दुसऱ्या शिपाईशी लढतोय असं इथं दाखवलं गेलेलं आहे आणि हे त्याला इथं या युद्धामुळे त्याला वीरमरण आलं आहे. आता इथे एक शिल्प कोरलेलं आहे ज्यामध्ये हा व्यक्ती झोपलेला आहे. याचा अर्थ याला वीरमरण आलेलं आहे. तो युद्ध करत असताना त्याला ते वीरमरण आल्याचं इथं संकेत आहे. त्याच्यावरती इथं आपल्याला हवन करताना दिसत आहे 2 व्यक्ती, म्हणजे त्याच्या वीरगतीसाठी इथे हवन केला जातो आहे. आणि हा कलश, या कलशाचा उल्लेख इथं केलेला आहे. या कलशाचा उल्लेख इथं केलेला आहे की त्याला स्वर्गामध्ये त्याला स्वर्गाचं द्वार उघडं झालं त्यासाठी इथे हा कलश इथं कोरलेला आहे. त्यानंतर इथे पुन्हा आपल्याला या विरंगळीबद्दलच दिसते की इथं 2 शत्रूंसोबत एक व्यक्ती लढतोय. या दोन्ही शिल्पांमध्ये पण इथे युद्धाची नीती कोरलेली आहे आणि इथं वरती सूर्य आणि चंद्र काढलेला आहे. या सूर्य आणि चंद्राचा इथं असा अर्थ होतो. या सूर्यचंद्राचं महत्त्व म्हणजे की जो कोणी वीर आपल्या राज्यासाठी शहीद झाला आहे किंवा आपलं राज्य राखताना त्याचा जीव गेला आहे, त्याचा प्राण गेला आहे, तर जोपर्यंत चंद्र सूर्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत आपल्या वीराला लक्षात ठेवण्यात येईल असा त्याचा एक उद्देश आहे. तर असं काही थोडक्यात या विरंगळीबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर ठीक आहे, विरंगळ तर पाहिली आहे. आता आपण ट्रेक सुरू करूयात. इथून खऱ्या पायऱ्या सुरू झाल्यात आणि आता सुमित, शुभम वगैरे पुढं गेलेले आहेत. आपण पण पुढे जाऊयात. विरंगळींपासून एक 5 मिनटाचा ट्रेक करून येऊन पोचलो आहे या मारुती मंदिराजवळ. या मारुतीबद्दल सांगायचं झालं तर हा चपेटदान मारुती आहे. या मारुती रायाची अशी जर मूर्ती बघितली तर तुम्हाला वाटेल की हा आशीर्वाद देतानाची ही पोज आहे, पण मुळात तसं नाही आहे. चपेटदान मारुती म्हणजे एक आक्रमक मारुती असाही ओळखला जातो. या चपेटदान मारुतीला बघितला तर या हातामध्ये इथं खंजीर धारण केलेलं आहे. ही डाव्या हातापासून उजव्या हातापर्यंत जी शेपूट आलेली आहे याचा अर्थ असा होतो की हा आक्रमक मारुती आहे. आणि चपेटदान मारुतीच्या जर इथं पायथ्याशी बघितलं तर आपल्याला इथं एक असुर बघायला मिळतो. असं हे पूर्ण कोरलेलं आहे आणि कदाचित आता इथं तरी तटबंदी वगैरे झालेली आहे, पण त्या काळी इथंही एक प्रवेशद्वार असणारच असं मला वाटतंय. कारण जेवढ्या गडांना आपण आतापर्यंत भेट दिली त्या गडांवरती जिथं मारुती रायाची प्रतिमा राहते तिथं महाद्वार किंवा प्रवेशद्वार, गडाचा मुख्य प्रवेशद्वार किंवा पहिलं प्रवेशद्वार असा असतोच. आता कालांतरानं इथला पडला असेल किंवा त्याची पडझड झाली असेल किंवा नसेल याबद्दल मला कल्पना नाही आहे, पण एक मनातून वाटतंय की त्या काळात इथं तसं द्वार असेलच. मारुती रायाचं दर्शन घेऊन आता आपण वरच्या दिशेला निघालो आहे. हा ट्रेक तसा अवघड होता, पण या ज्या गड संवर्धन झाल्यानंतर पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत त्यामुळं सुरुवातीचा टप्पा तरी इथं सोपा झाला आहे. इथं पण थोडक्यात लिहिलेलं आहे की या ज्या पायऱ्या आहेत ब्रिटिशांच्या काळामध्ये या गडाची बरीच नासधूस करण्यात आलेली आहे असा इथं उल्लेख आहे. आणि इथूनच या पायऱ्या संपत आहे आणि कातळात कोरलेल्या या पायऱ्या इथून सुरू होत आहे. तर चला आता खरा थ्रिल चालू होणार आहे. मारुती रायांच्या मूर्तीपासून एक 5 मिनटं पुढे चढाई केल्यानंतर आपण येऊन पोचतो या एका खोलीजवळ. या खोलीबद्दल इथं थोडक्यात लिहिलेलं आहे. या खोलीला मेटे असं म्हणतात. मेटे म्हणजे गडावरती जे पहारेकरी आहेत त्यांच्या आरामासाठी केलेली खोली असंही आपण म्हणू शकतो, किंवा गडावरती जे जाणारे येणारे लोक आहेत त्यांची नोंदणी किंवा अशा काही गोष्टींची माहिती ठेवण्यासाठी हे ठिकाण केलं असावं, कारण हीच मुख्य वाट आहे गडावर जाण्याची. आणि इथंच ही छोटीशी खोली आहे आणि या खोलीच्या बाजूनेच वरती जाण्यासाठी एक वाट आहे. इथं वरती पाण्याचं टाकं आहे असं तिथं लिहिलेलं आहे.
तर ते पाण्याचं टाकं बघूयात आपण. वाट तर नाही आहे इथं, पण ठीक आहे. पाण्याचं टाकं बऱ्यापैकी भरलेल्या अवस्थेत आहे आणि खाली पाणी पण क्लिअर आहे, त्यामुळं तळ दिसतोय आपल्याला. हे जवळजवळ 7 ते 8 फूट खोल असं पाण्याचं टाकं आहे आणि याचं काम असं केलेलं आहे की जशी पाणी पातळी वाढेल तसं इथून पूर्ण ओव्हरफ्लो खाली जाईल. कालांतराने हा खडक जीर्ण होऊन आता खाली जी मेट आहे त्याच्यामध्ये हे पाणी उतरायला सुरुवात झालेली आहे आणि त्या काळात हे पाणी पिण्यासाठी वापरलं जात असावं, कारण खालीच पहारेकऱ्यांसाठी खोली वगैरे आहे, मुख्य वाट आहे, त्यामुळं हे कदाचित पिण्याच्या पाण्याचंच टाकं असावं. आता हे पाणी चांगलंच आहे, पण रिस्क नाही घेऊ शकत कारण बऱ्याच दिवसांपासून असंच हे पाणी असेल. सो असं काही हे पाण्याचं टाकं आहे आणि आता इथून आपण खाली उतरणार आहे. गडाचा दुसरा दरवाजा म्हणजेच नारायण दरवाजा. पहिला दरवाजा मी तो ग्राह्य धरला आहे, त्यामुळं हा दुसरा दरवाजा मी म्हणू शकतो. आता मी दुसरा म्हणतोय म्हणल्यावरती सुम्याचं तोंड बघा कसं झालंय की ह्याला दुसरा दरवाजा म्हणतोय, मला पहिला कसं काय दाखवला नाही खाली म्हणून याच्या तोंडावरूनच कळतंय दरवाजा. सो गडाचा पहिला किंवा दुसरा आमच्या दोघांमध्ये या गोष्टीवर वाद चालू आहे, पण या दरवाजाजवळ आलोय आणि इथून 2 वाटी दिसत आहे आपल्याला. पहिली वाट या तुषारच्या मागून जी वरती चालली आहे ती चालली आहे गडावरती आणि या दिशेला दुसरी वाट चालली आहे. ती वाट म्हणजे पुढे एक माची आहे तिकडे चालली आहे. मी थोडा थकलो काय, माझ्या या तिघाही गद्दारांनी मला सोडून पुढं आले, या गोष्टीचं मला खरंच दुःख आहे. माझ्याकडचं चॉकलेट खाल्लं आहे पण एक बी अजून थँक्यू नाही म्हणलेलं गद्दार कोणीकडे. आता तरी म्हणा पाणी देतो की तुला नंतर. शुभमच्या सांगण्यावरून शुभम सर कोणत्या दिशेला जायचं आहे आपल्याला? सरळ सरळ. तर शुभमच्या सांगण्यावरून आपण पहिले चाललो आहे माची एक्सप्लोर करण्यासाठी. सो चला, ही या दरवाजाची तटबंदी आणि या तटबंदीने जाता आपण पुढे चाललो आहे जिथं की तिथं पब्लिक दिसते ती माची, तिथं आपल्याला जायचं आहे. पहिला जो नारायण दरवाजा आपल्याला लागला होता तिथून आपण या माचीच्या दिशेला आलो आहे आणि इथं मध्येच दुर्ग संवर्धनाचं अजूनही काम चालू आहे. ही जी माची आहे या माचीसाठी इथं तटबंदी वगैरे बांधायचं काम चालू आहे आणि या माचीवरून पुढं आल्यावरती आपल्याला उजव्या हाताला इथं एक असा शौचालय बघायला मिळतं आहे. हे शिवकालीन शौचालय आहे. अशी बांधणी तुम्हाला प्रत्येक गडावरती बघायला मिळेल ज्या तटबंद्या वगैरे आहेत तिथून. आणि इथूनच समोर येताच आपल्याला या माचीचा हा बुरुज बघायला मिळतो जिथं की आपले धुरंधर पोचलेले आहेत. मीच मागं राहतो आहे. असो, तर ही जी काय हा जो काय बुरुज आहे हा सध्याला पडक्या अवस्थेत आहेत आणि या बुरुजाला इथं आपल्याला या छोट्या खिडक्या वगैरे बघायला मिळत आहे. या खिडक्या खालचा जो भाग आहे याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी पण होत्या आणि इथून जी पुढं जाणारी ही डोंगर रांग आहे, ही डोंगर रांग समोर जाऊन मिळते मोरगिरी दुर्गाला आणि मागच्या बाजूलाच आपल्याला दिसतोय तुंगगडाचा बालेकिल्ला. तर ही बाजू आपली एक्सप्लोर करून झालेली आहे आणि आता इथून आपण चाललो आहे पुढच्या दरवाजाकडं. तर ही माची तर एक्सप्लोर करून झालेली आहे आणि आता इथून आपण पुढच्या दरवाजाकडं निघालो आहे. उन्हाचा पारा चढत चालला आहे पण वरती असलेल्या धुक्यांमुळे एवढं काही जाणवत नाही आहे ऊन अजून. तर जोपर्यंत नाही जाणवत तोपर्यंत आपण गडाचा बालेकिल्ला घेण्याचा प्रयत्न करूयात, होईल तेवढ्या लवकर. जसं की मी आत्ता सांगितलं की इथं त्या काळातलं शौचालय वगैरे आहे. तर इथं आपल्याला सुमित त्या खोलीमध्ये एक वेळ जाऊन दाखवल. हे शौचालय सुमितला लाज वाटली इथं जायला. खरं तर मग अशी मला इतिहासाच्या गप्पा सांगत होता तो, पण ठीक आहे मी जातो इथं. हे बघा, हे असं शौचालय आहे. इथं असं बसायला जागा आहे आणि जी काय घाण आहे ती इथून डायरेक्ट तटबंदीला खाली पडते, असं त्या काळातलं हे बांधकाम होतं. सो चलो अभी ऊपर चलते आहे. या वाढलेल्या झाडांमुळं आमचं काही लक्ष गेलं नाही. त्याच्या समोरच इथं हे एक अवशेष आहेत. हे अवशेष म्हणजे खोलीचे अवशेष म्हणता येतील, जे की पहारेकरी तिथं पहारा देत आहे. त्यांच्या आरामासाठी ही खोली बांधली गेली असावी असाही याचा उद्देश असू शकतो. तर चला
इथं वरती एक छोटंसं पाण्याचं टाकं पण आहे, म्हणजे एकंदरीत गरज भागावी एवढा साठा तरी ह्या माचीवरती आपल्याला बघायला मिळतो. पहिल्या नारायण दरवाजापासून पुढं आल्यावरती आपण आलोय आता हनुमान द्वाराजवळ. या हनुमान द्वाराच्या इथेच आपल्याला श्री मारुतीराय कोरलेले दिसतात आणि या हनुमान द्वाराबद्दल इथे थोडक्यात माहिती लिहिलेली आहे. याला जीबी दरवाजा असं म्हणलं जातं, असा महाराजांच्या काळामध्ये झालेल्या पत्रव्यवहारांमध्ये याचा उल्लेख आहे. आणि या दरवाजाच्या अशा बांधणीचा उद्देश म्हणजे इथं तुम्ही बघू शकता ही समोरची जी भिंत आहे, यामुळं खालून येणाऱ्या व्यक्तीला हा द्वार सहज नजरेस येत नाही असं याचं बांधकाम आहे. आणि इथून पुढं आल्यावरतीच आपल्याला दोन्ही बाजूला इथं खोल्या बघायला मिळत आहे. हनुमान द्वाराच्या वरती आलेलो आहे. इथून या हनुमान द्वाराची बांधणी आपल्या लक्षात येते. आता हा इथे मुख्य दरवाजा आहे आणि इथून वरती यायची वाट आहे. आता याची बांधणी अशी आहे की इथून जे काही शत्रू सैन्य वरती येणार त्यांना हे द्वार सरळ दिसणार नाही. इथं जे आपल्याला या जंग्या बघायला मिळत आहे, इथून खालून येणाऱ्या शत्रू सैन्यावरती सरळ मारा करता यावा अशी याची बांधणी केलेली आहे. आणि अशाच दरवाज्यांच्या बांधण्या आपल्याला बऱ्याच दुर्गांवरती बघायला मिळते, जे की आतापर्यंत आपण बघितलेलं आहेत. अशी काही या हनुमानद्वाराची बांधणी आहे. आणि आता इथून पुढच्या दिशेलाच इथे एक देऊळ आहे. तिथं मागं होता हनुमानद्वार आणि त्या हनुमानद्वारापासून आता पुढं आलो आहे. पुढं येताच आपल्याला नजरेस पडतं इथं श्री गणेश मंदिर आणि या श्री गणेश मंदिराच्या बाजूलाच इथं भव्य असं टाकं कोरलेलं आहे, जे की खरंच खूप मोठं आहे आणि याची अंदाजन खोली 15 ते 20 फूट असेल. आणि इथून जवळजवळ 10 ते 15 पायऱ्या याला कोरलेल्या आहेत. याच्या एक्झॅक्ट बाजूलाच इथं श्री गणेशाचं मंदिर आहे आणि याच्या विरुद्ध दिशेला इथं कचेरीचे जोते वगैरे आपल्याला बघायला मिळतं आहे. कचेरी म्हणजे त्या काळातील कोर्ट किंवा जे काही न्यायनिवाडे व्हायचे, गडाचा जो काही व्यवहार राजव्यवहार वगैरे चालायचा, त्या सगळ्यांच्या नोंदणी ठेवल्या जात असलेलं ठिकाण म्हणजेच कचेरी. आणि त्याच कचेरीच्या या वास्तूचं इथं आपल्याला सांगाडा बघायला मिळतो आहे, जो की आज पडक्या अवस्थेत आहे. पण हे जे अशा भिंती याच्या रचलेल्या आहेत दुर्ग संवर्धकांकडून, त्यावरून आपल्याला ही बाब लक्षात येते. अशा इथं 2 खोल्या आहेत आणि समोरच हे श्री गणेशाचे मंदिर आहे. या तुंगगडाचा जो मुख्य बालेकिल्ला आहे, या बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने आपण जर पुढच्या दिशेला आलो तर आपल्याला एक टाकं बघायला मिळतं आहे. या टाक्याचं तिथं काहीतरी नाव पण होतं. काय होतं रे? टाकं. काय नाव होतं? चाबरा. या टाक्याच्या मध्ये एक पोल आहे, तर त्याला काहीतरी वेगळं नाव होतं. या चाबऱ्याला विचारते म्हणतो टाक. हे जे पाण्याचं टाकं आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा समोर स्तंभ आहे आणि याच्या चोही बाजूने पाणी आहे. आतमध्ये अंधार असल्यामुळे आपल्याला पुढचं काही दिसत नाहीये, पण खूप मोठं टाकं आहे. ते जे स्तंभ टाकं होतं त्या टाक्यापासून पुढे एक वाट येत होती. म्हटलं तिथून वापस गेल्यापेक्षा आपण पुढे जाऊयात. आणि इथं पुढं पण एक पाण्याचं टाकं आहे, जे की या कातळ दगडात कोरलेलं आहे. हे पण खूप मोठं पाण्याचं टाकं आहे आणि खोल पण आहे. इथं तरी बघायला हे एवढं दिसतंय, पण हे पाण्याचं टाकं आतमध्ये खूप मोठं असेल असा माझा अंदाज आहे. इथे या पाण्याच्या टाक्याच्या कपारीमध्ये शुभमचं सहज लक्ष गेलंय आणि हा बेडूक असावा, पण ही कोणती प्रजाती हे काही माहित नाही, पण भारी आहे. काय ते सहसा इकडं कोणी येत नाही, हे सहज जाणून येतं. हे बघा, हा वरचा मुख्य बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्याच्या खालच्या या छोट्याशा कोरीव घेऱ्याने आपण खाली चाललो आहे फक्त बघायला की इथं पायवाट जर आहे तर ही पायवाट नेमकं जाती कुठं आणि या पायवाटेवरती पुढं आहे तरी काय हे बघायला आपण चाललो आहे. 2 पाण्याचे टाके आपण बघितलेत मागच्या बाजूला आणि या दिशेला पण एक बुरुज आहे. याला पश्चिम बुरुज म्हणता येईल या गडाचा, जो की सहसा लोक बघायला येत नाहीत म्हणून हा दुर्लक्षित आहे.
आणि या पश्चिम बुरुजावरून पूर्ण पावना धरणाचा हा भाग दिसतोय. मस्त क्लासिक एकदम. आम्हाला माहिती नव्हतं या दिशेला माची वगैरे असेल किंवा बुरुज असेल, पण तुषार म्हटला जाऊन बघूयात, तर आम्ही आलो या दिशेला तुंगच्या मुख्य बालेकिल्ल्यावरती. आणि ह्याच बालेकिल्ल्याला इथं एक छोटंसं पाण्याचं टाकं कोरलेलं आहे, जे की दुरून बघितलं नजरेत येत नाही, पण वरती बालेकिल्ल्यावरती पाण्याची कुठली अडचण होऊ नये म्हणून हे असं मोठं पाण्याचं टाकं इथं कोरलेलं आहे. आणि इथं एक होलसुद्धा केलेला आहे. आता हा आता पडलेला आहे की आधीपासूनच केलेला असावा याबद्दल काय माहिती नाही आहे, त्यामुळं काय अंदाजा लावणं पण बरोबर नाही आहे. पण हे पण पाण्याचं टाकं एक 4 ते 5 फूट खोल आहे, जे की कालांतरानं मातीमुळं बुजत चाललं आहे. पण याचंही दुर्ग संवर्धनामध्येच काम चाललं आहे, त्यामुळे इथं थोडं साहित्य पण पडलेलं आहे दुर्ग संवर्धनाचं. असं काही पाण्याचं टाकं आहे. आणि आता आपण वरच्या बाजूला जाऊयात. फायनली आपला कठीणगड म्हणजेच तुंगगडाचा ट्रेक कंप्लीट झाला आहे. आणि आता आपण बालेकिल्ल्यावरती येऊन बसलेलो आहेत. या बालेकिल्ल्यावरती म्हणजे एक आपला महाकाय असा भगवा बघायला मिळतो आहे. आणि माझ्या मागच तिथं दिसतंय आपल्याला तुंगाई देवीचं मंदिर. तुंगाई देवी म्हणजे गडदेवता वगैरे आपण म्हणू शकतो. आणि इथले जे ग्रामस्थ वगैरे आहेत ते इथे दर्शनाला वगैरेही येतात. आणि इथं आश्रयाला ही जागा आहे. तुंग हा लोणावळा भागामध्ये येणारा एक गडदुर्ग आहे, ज्याची चढाई श्रेणी मध्यम आहे. मध्यमामुळे आधी हा कठीण श्रेणीत मोडला जायचा, पण आता जे काय गड संवर्धन वगैरे झालेलं आहे त्यामुळं या गडाच्या पायऱ्यांचं किंवा वरती येणारी जी वाट आहे याच्यामध्ये बरी सुधारणा झालेली आहे. आणि त्या सुधारणेमुळेच याची चढाई श्रेणी ही जरा मध्यममध्ये आलेली आहे. पावना धरणाचा जो हा काही भाग आहे, ह्या भागामधला सगळ्यात महत्त्वाचा हा असा गड आहे. कारण ह्या गडावरून आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष तर ठेवता येतच, पण आजूबाजूला जेवढे गडदुर्ग आहेत त्या सगळ्या गडदुर्गांवरती इथून आपल्याला लक्ष ठेवता येतं. माझ्या जर उजव्या बाजूला तुम्ही बघितलात तर माझ्या उजव्या बाजूला आपल्याला दिसतोय विसापूर आणि लोहगड. माझ्या मागच्या बाजूला जर तुम्ही बघितलात तर हल्लीचा पण सर केलेला मोरगिरी गड माझ्या मागं आहे. आणि जर उजव्या हाताच्या पर्वतरांगेमध्ये बघितलात तर आपल्याला समोरच कोरीगड वगैरे दिसतोय. आणि त्या कोरीगडच्याच मागच्या डोंगर रांगेमध्ये आपल्याला तैलबैला, अंगाई असे गडदुर्ग बघायला मिळतात. त्याच बाजूला मुळशी धरण वगैरे पण आहे. पावनाले कॅम्पिंग वगैरे जी काय होते तो पूर्ण हा खालचा भाग आहे. आणि या गडाच्या एक्झॅक्ट अपोजिटला म्हणजे पश्चिमेला जर बघितला तर आपल्याला तिकोना दिसतो. आता तिकोना हा बालेकिल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने, त्यामुळे तो आपल्याला दिसत नाही आहे. कठीणगडाचा इतिहास आपल्याला बऱ्याच पुरातन काळापासून आपल्याला बघायला मिळतो. पण हा गड नेमका कोणी बांधला आहे आणि याच्यावरती कोणी स्वारी केलेली ह्या गोष्टींची जास्त कल्पना नाही आहे. पण हा गड आधी निजामशाहीत होता, नंतर आदिलशाहीत आला, त्यानंतर हा मराठ्यांनी जिंकून घेतला. आणि ज्यावेळी पुरंदरचा तह वगैरे झाला होता त्यावेळी हा गडही पुरंदरच्या तहामध्ये आपल्याला द्यावा लागला होता. नंतरच्या काळात मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला आणि बराच काळ या गडावरती राज्यही केलं. ह्या गडाचा मुख्य उद्देश म्हणजे बोरघाट मार्गे जो काही व्यापारी मार्ग होता त्यावरती होणाऱ्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी हा गड त्यावेळी वापरात घेतला गेलेला. तर असा काही या गडाबद्दल माहिती आहे. चढाई श्रेणी पण याची मध्यमच आहे आणि गडाचं दुर्ग संवर्धन पण बऱ्यापैकी झालेलं आहे. दरवेळी एवढं मरमर करून ट्रेकला येतो, गोष्टी अरेंज करायच्या मीच, गड ठरवायचा मी, सकाळी सगळ्यांना झोपेतून उठवायला फोन करायचे मी, फरसाण बी आणायचं मीच. इथं आता या तुंगाला फरसाण घेऊन आलो आहे. हा एक कुत्रा, हा भामटा आणि हा त्याच्यापेक्षा महान आला एक सुम्या. तोंड वर करून याच्यातून माझ्या बॅगेतून मी काय काढतोय बघितलंय, पण एकानं बी कागद नाही आणलाय. आता इथं काय मातीत टाकून खायचंय का फरसाण? बोल ना आता, हा बोल. आम्ही तुझ्या भरोशावर घेतो बाबा. तुझं काय रे टाकल्या लय मेन बनायला केव्हाचं, हा ते बाय ना मागचं लगी बॅग उचकायला लागलाय. काय नाही त्या बॅगेत कचऱ्या तोंडाच्या. काय नाही, आपण गड उतार झालेलो आहेत. आपला हा ट्रेकही यशस्वीरित्या झालाय. आणि आपल्या गडवारी लय भारीच्या या सिरीजमध्ये एक नवीन दुर्ग आपला ॲड झालाय, याचा आनंद जरा जास्तच आहे. आणि आता या मावळ भागातला आपला फक्त तिकोना राहिला आहे, तोही आपण लवकरच कंप्लीट करू असा आपला ध्येय आहे. आपल्यासोबत आपले सवंगडी होते तुषार, शुभम, सुम्या आणि स्वतः रवी पाटील. तर चला आता निघूयात घराच्या दिशेला. हा व्लॉग मी इथं सेंड करतोय. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत बाय बाय.